नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सरपंच आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की एमएसटी सीईटी ॲडमिशन 2024 संदर्भात पाहू शकता। बघा, एमएसटी सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। ही आनंदाची बातमी बीई बीटेकच्या विद्यार्थ्यांसाठी देखील आहे, त्यासोबतच बी फार्म डी फार्मच्या विद्यार्थ्यांसाठी देखील असणार आहे। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। जोपर्यंत तुमचं ॲडमिशन होत नाही तोपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला केलं जाणार आहे। सर्वांनी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे एमएसटी सीईटीच्या ॲडमिशन संदर्भात। तर बघा, सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचं आहे। तर बघा, लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपण बीई बीटेकची माहिती पाहूया, त्यानंतर बी फार्म डी फार्मची जी काही माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहूया। एकाच व्हिडिओमध्ये दोन्ही माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। ही माहिती आहे बीई बीटेकसाठी। बघा, तुम्ही बीई बीटेकला ॲडमिशन घेण्यासाठी या ठिकाणी उत्सुक असाल, कॅप राऊंड 2 साठीचे तुम्ही ऑप्शन्स फॉर्म भरले असतील। मी तुम्हाला सांगितलं होतं 20 ते 22 तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरता येत होते आणि कॅप राऊंड 2ची अलॉटमेंट जी आहे ती तुम्हाला उद्या पाहायला मिळणार आहे। ठीक आहे, आनंदाची बातमी तुमच्यासाठी, डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 2 साठीची जी काय अलॉटमेंट तुम्हाला होणार आहे, कॉलेज अलॉट होणार आहे, ते तुम्हाला उद्या त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। ठीक आहे, त्यासोबतच जे काही तुम्हाला कॉलेज मिळालेलं असेल तर ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे किंवा नाही ते 27 ते 29 तारखेदरम्यान तुम्हाला त्या ठिकाणी एक निश्चित करता येईल, घ्यायचं आहे किंवा नाही। त्यासोबतच पुढची प्रोसेस तुमची असणार आहे, तुम्हाला बेटरमेंटसाठी जायचं आहे किंवा मग नॉट फ्रीज करायचं आहे किंवा सेल्फ फ्रीज करायचं आहे। जे काही तुम्हाला करायचं असेल तुम्ही ते देखील त्या ठिकाणी करू शकता। आणि जर तुम्हाला ती जी काही सीट आहे ती फ्रीज करायची असेल, म्हणजेच त्याला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकत असाल तर फी जी आहे ती पे करायची आणि सीट ॲक्सेप्टन्स फी पे करून तुम्ही जी काही सीट आहे ती बुक करू शकता किंवा बेटरमेंटसाठी देखील जाऊ शकता। तर बघा, अशा पद्धतीने 26 तारखेला तुम्हाला अलॉटमेंट म्हणजेच उद्या तुम्हाला अलॉटमेंट त्या ठिकाणी होणार आहे। तुम्हाला त्या ठिकाणी उद्या पाहायला मिळेल कोणकोणते तुम्हाला कॉलेजेस अलॉट झाले असतील, जो तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला असेल त्यानुसार तुम्हाला अलॉटमेंट पाहायला मिळणार आहे। 27 पासून 29 तारखेपर्यंत तुम्हाला ॲडमिशन्स करता येतील त्या जे काही कॉलेज तुम्हाला मिळालेले असेल त्या कॉलेजला जाऊन। ठीक आहे, आता पुढची महत्त्वाची माहिती आपण बी फार्म डी फार्म संदर्भात पाहूया। बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता, बघा, बी फार्म डी फार्म संदर्भात जर आपण पाहिलं तर बघा, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट हॅज बीन पब्लिश्ड, चेक युअर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट। तर बघा, तात्पुरत्या स्वरूपाची जी काही मेरिट लिस्ट आहे ती जाहीर झालेली आहे बी फार्म आणि डी फार्मसाठीची। तर तुम्ही ती चेक करायची। आता यामध्ये तुम्हाला काय काय चेक करायचे, बघा, ही जी काही लिस्ट आहे तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते। बघा, आज ती जाहीर होणार होती, जाहीर झालेली आहे। आता ही जी लिस्ट आहे ती ऑल इंडिया कॅन्डिडेटसाठी आहे आणि महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेटसाठी देखील आहे। तर दोन्ही लिस्ट तुम्ही पाहू शकता आणि ह्या दोन्ही लिस्टमध्ये तुम्हाला काय काय चेक करायचं आहे। पहिलं म्हणजे बघा, या ठिकाणी ऑल इंडिया कॅन्डिडेट्सची लिस्ट आलेली आहे आणि दुसरी म्हणजे महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट्सची लिस्ट देखील आलेली आहे। आता ही लिस्ट डाउनलोड करायची आहे। ही लिस्ट डाउनलोड केल्यानंतर यामध्ये तुम्हाला काय काय चेक करायचं आहे, तुमचं नाव बरोबर आहे का ते चेक करा, तुमचं नावामध्ये स्पेलिंग बरोबर आहे का ते चेक करा। जर स्पेलिंगमध्ये काही मिस्टेक असतील तर तुम्ही त्या ठिकाणी लगेचच ग्रीव्हन्सेस करू शकता। ग्रीव्हन्सेस केल्यानंतर तुमचे फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव वगैरे सुधारून येऊ शकतं, दुरुस्त करून येऊ शकतं। ठीक आहे, त्यासोबतच तुमचे मार्क्स बरोबर आहे का, पर्सेंटाईल बरोबर आहे का ते चेक करा। कारण फायनल मेरिट लिस्टमध्ये जर आपण पाहिलं तर 1% तुमचे त्या ठिकाणी ॲडमिशन होऊ शकतं, त्यामुळे ते देखील तुम्हाला चेक करायचं आहे। तुमची कास्ट बरोबर आलेली आहे का ते देखील चेक करा, कारण ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला प्रॉब्लेम्स येतात। जर तुमचं हे जे काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे, जर तुम्ही त्यामध्ये नाव चेक केलं नाही, तुमचं पर्सेंटाईल चेक केलं नाही, तुमचं कास्ट चेक केलं नाही किंवा तुमची जी काही माहिती आहे ती माहिती जर तुम्ही चेक केली नाही, डेट ऑफ बर्थ वगैरे, तर ती माहिती जशीच्या तशी त्या ठिकाणी फायनल मेरिट लिस्टला येईल आणि फायनल मेरिट लिस्टला आल्यानंतर त्याच माध्यमातून तुम्हाला कॅप राऊंडला अलॉटमेंट होईल। कॅप राऊंडला अलॉट झाल्यानंतर ॲडमिशन्स तुमचे ज्यावेळेस तुम्ही घ्यायला जाल त्यावेळेस तुमची नावामध्ये किंवा डेट ऑफ बर्थमध्ये किंवा कास्टमध्ये किंवा मग पर्सेंटाईलमध्ये तफावत आढळल्यामुळे तुमचं ॲडमिशन कॅन्सल देखील होऊ शकतं। त्यासाठी सर्वांनी ते चेक करायची, संपूर्ण माहिती महत्त्वाची, सर्वांनी चेक करा। तुमचं नाव, तुमचं डेट ऑफ बर्थ, जी काही माहिती दिलेली असेल ती पर्सेंटाईल वगैरे, कास्ट वगैरे, आणि ती माहिती चेक करूनच जर माहिती बरोबर असेल तर तुम्हाला ग्रीव्हन्सेस करायची आवश्यकता नाही। माहिती चूक असेल, माहितीमध्ये काही दुरुस्ती तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही ग्रीव्हन्सेस करू शकता। सपोर्टिंग डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी सबमिट करा, ग्रीव्हन्सेस रेज करा। फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं त्या ठिकाणी जी काही असेल ती दुरुस्ती होऊन येईल आणि फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशनला कुठली अडचण येणार नाही। संपूर्ण माहिती मी तुम्हाला अगोदरच सांगितलेली, त्यासाठी लवकरात लवकर चेक करायचे आहे। संपूर्ण गुड न्यूज तुमच्यासाठी होती या ठिकाणी। जी काही मेरिट लिस्ट आहे तुमची आता आलेली आहे, म्हणजे याचा अर्थ
आता तुमच्या ॲडमिशन प्रोसेस देखील सुरू झालेली आहे B.Pharm आणि D.Pharmची. ठीक आहे, तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. जोपर्यंत ॲडमिशन होत नाही तोपर्यंतचं मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला केलं जाणार आहे. आपण पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.